मंडळी सासरच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आली आहे होणारी सूनबाई. त्यामुळे बघूया या समस्या सुटतायत का आणखी वाढतायत. तेच पाहणारी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. स्ट्रगल म्हणजे काय? दर 3 दिवस आड हास्यरसिक म्हणून बसावं. उरलेल्या 3 दिवसात पहिल्या दिवशी डिरेक्शन करावं. दुसऱ्या दिवशी दुसऱ्यांच्या पिक्चरमध्ये ऍक्टिंग करावी. तिसरा दिवस उरला तर गायकांच्या पोटावर पाय देऊन गाणं पण गावं. बरोबर, आपल्याला काय करायचंय? आपलं नाही काय माहिती कोणाबद्दल लिहिलं. पेपर कसले वाचत बसलाय तो तुम्ही? 12 वाजून गेले ना. आता तरी त्या मुलाकडच्यानी हो नाही जे काय असेल ते कळवायला नको होतं का? होईल ग, येईल फोन. एवढं काय? कधी कधी येईल हो फोन? गेल्या आठवड्यात फोन केला तर म्हणाले पुढच्या आठवड्यात कळवतो. काल फोन केला तर म्हणाले रात्री कळवतो. आता रात्री फोन केला तर म्हणाले सकाळी कधी कळवणार आहेत? 12 वाजून गेले. आई आई टेन्शन नको घेऊस ग. कशाला टेन्शन घेते? टेन्शन नको घेऊ असं कसं म्हणतोस रे ओंक्या? तुला माहितीये ना, इतक्या वर्षात पहिल्यांदा एका मुलाने पोहे संपायच्या आत चेतूला नकार नाही दिला. आशा वाटते ना रे. एम एस जोबा त्या मुलाने माझ्या चेतूला होकार दिला ना तर आमच्या ह्यांच्या खांद्यावर बसून तुझ्या दर्शनाला येईन. मला विचार ना, माझी परमिशन आहे की? स्वतःच का सांगतेस? एम एच चोबला 17,000 पायऱ्या आहेत. आई आई बाबा बाबा हे मी बघितलेलं शेवटचं स्थळ आहे हा बाबा. या स्थळाने जर बाबा मला नाही म्हटलं ना तर मी कधीच लग्न नाही करणार बाबा. पण बाबा मला हा मुलगा खूप खूप आवडलाय बाबा. तुला सगळेच मुलं खूप खूप आवडतात ताई. ओंक्या काय ओंक्या? त्या दिवशी तू फक्त 3 दात असलेल्या मुलाला होकार दिला होतास. हो की नाही? हो की नाही? त्यांनी पण तुला पोह्यातून शेंगदाणा कसा बाजूला काढतात तसा बाजूला केला होता. तुझं काय चुकतंय माहितीये ताई? तू मुलं बघितल्यानंतर बिबट्या बघितल्यासारखी जी चकाळतेस ना, मुलगा 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 मुलगा, ते कमी कर. त्याच्याने अर्धी फूट मागे जातात मुलं, बॅकफूटला येतात. आई बघ ना, आई कसं बोलतो बघ ना. आई बाळा हो ओंक्या, माझ्या सोन्यासारख्या बाळाला काही वाटेल ते बोलायचं नाही. ही सोन्यासारखी असेल ना, या दारातनं बाहेर जावं तिने. या दारातनं बाहेर जावं. वाटेल तर बोलतोय तू. फोन लाव. कोणाला? माझ्या होणाऱ्या सुनेला फोन लाव. ती येणार होती, अजून कशी नाही आली बघ. येते ग बाई येते, पण आई काय तू तिला का बोलवून घेतलंयस इथे? तिला का असं काय म्हणतोस रे? आता आपल्या घरची नाही झाली का ती? आणि ना हुशार आहे माझी होणारी सून. मला खात्री आहे ती आपल्या चेतूला चांगलं गाईड करेल. नाही खरंय. म्हणजे प्रिया इतकी हुशार आहे आणि इतकी गोड आणि लागवी पोरगी आहे ना. मला तर दिवसांना 3-3 वेळा फोन करते. बाबा जेवलात का? बाबा शुगर कशी आहे? बाबा गोळ्या घेतल्यात का? खरंच मलाही फोन असतो आणि आल्या वेळी ना छान बाम लावून मानेला मसाज करून देते, हेड मसाज करून देते. अशी मुलगी आत्ताच्या काळात सापडणार आहे का रे ओंक्या? खरंय रसिका, खरंय तुझं. म्हणजे चेतना लग्न करून या घरातून जाते, पण प्रियाच्या रूपाने दुसरी मुलगीच माझ्या घरी येते बघ. बाबा 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 तुम्ही रडू नका बाबा. बाबा तुम्ही रडणार असाल ना तर मी कुठेच जाणार नाही बाबा. अरे चल काय रेडियस काय? मी नाही रडत. ऐसा मारेगा वापिस बोला तो ऐसा. नाही तर काय जाणार नाही बोलते. हॅलो, गुड आफ्टरनून. अगं सुनबाई आलीस का ग तू? सुनबाई ग माझी. अगं सुनबाई बोलशील? सॉरी प्रिया. नाही काय पियू म्हणा ना. पियू बेटा सॉरी. किती वाट पाहिली अगं तुझी. कशात बाम सोडून देऊ? आता आल्या लगेच कुठे ये, आधी बस तरी. बस कसे आहात बाबा? असू दे बाळा, असू दे. काय म्हणते आजची शुगर? आजची शुगर किती? 130. काय तुमची शुगर कमीच होत नाहीये. हो. एक काम करते, तुम्हाला ना एक मस्त गाणं ऐकवते. आता नावाचं गाणं आहे, चेतना भटने गायलंय. मस्त एकदम.
माझ्याकडे अजून भारी आयडिया आहे. आपण ना सगळेजण मिळून सुजित सुशीला बघायला जाऊया. या चालेल चालेल त्यापेक्षा सुशीला सुजित बघायला जाऊया. ते पण चालेल बाबा. बाबा हा पिक्चर बघायला जाऊ. जाऊ जाऊ जाऊ. स्ट्रेस कमी होईल आणि तुमची शुगर पण कमी होईल. खरंय खरंय. ऍक्च्युली हे केलं पाहिजे ना आई. दर आठवड्याला एक मराठी सिनेमा बघितला पाहिजे. स्ट्रेस कमी होईल आपलाही आणि निर्मात्यांचाही. शेवटी मराठी माणूसच मराठी निर्मात्याला जगवणार ना बाबा. फार लवकर कळलं तुला. थँक्स प्रसादोक मिळाले. तू प्रमोशन साठी पैसे वाटत फिरतोस. हे कोणत्या लेवलला चाललंय प्रमोशन. काय माणूस स्किट मध्ये पण येणार पैसे पण. अरे हे माझा फी पे नंबर पाठवतो लक्षात ठेव फक्त. अरे केवढं करतो थांबा जरा थांबा. प्रिया बाळा ऐक ना, मी तुला म्हंटल होतं ना आपल्या चेतूला ते स्थळ आलंय सांगून. या हो ते आज कळवणार होते ना. बघ ना ग कळवणार होते, काही कळवलेलं नाही. कुठे घोडं अडलंय काही कळत नाही बाई. वहिनी 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 मला करायचंय ग लग्न. वहिनी वहिनी माझं लग्न होईल ना वहिनी. ऐक ना चेतू बाळा तू पा 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 असं बनवून उठ ना. तू आलाय कुठल्या पोटी काय माहिती. असं काही नाहीये. तू किती छान आहेस. कुठलाही मुलगा तुला हसत हसत हो म्हणेल. हो ना. हिच्या बाबतीत उलट होतं. सगळी मुलं हिला हसत हसत नाही म्हणतात आणि घरी जातात आणि परत हसतात. क्या ओंक्या कसं बोलतोयस रे. मस्करी. हे पिऊ मला काय वाटतं ग त्याच्यापेक्षा हिला पगार कमी आहे म्हणून प्रॉब्लेम झाला असेल का ग. किती आहे पगार. 12,000. आणि सांगितलं किती. म्हणजे जितका आहे त्याच्या तिप्पट सांगायचा. म्हणजे खोटं बोलायचं. तेवढं चालतं बाबा. लग्न ठरवताना तेवढं खोटं बोलायला चालतं. तुम्ही नाही खोटी शुगर सांगत मला. किती सांगितली. 130. आणि किती आहे. 430. 170. कशाला मस्करी करता हो. काय बाबा 170. सांगतायत. असं छोटं मोठं खोटं बोललेलं चालतं. नाही हे बघ नाही प्रिया अगं पण त्यांना कळलं नंतर तर किती वांदे होती. कळेल तेव्हा कळेल रे. मुळात काय आहे हनीमूनच्या रात्री ना नवऱ्याला आपल्या विश्वासात घ्यायचं. त्याच्यानंतर काय पगार बिगार काहीही फरक पडत नाही. आणि जरी वर्ष दीड वर्षानंतर कळलं की बाबा खोटा पगार सांगितला तर काय त्यावरनं लगेच डिवोर्स होणार आहे. मुळात एक गंमत लक्षात घे. आपला ना एक पत्ता झाकून ठेवायचा. तो कळेपर्यंत किती वर्ष निघून जातात याचा पत्ताच लागत नाही. बाय ग एवढी हुशारी. आम्ही बाई लग्नाच्या पहिल्या रात्री सगळे पत्ते ओपन केले. त्यानंतर मग काय रमी लागलीच नाही बाई आमची. बोला तुमचं काय तरी झालं. पाहिलं का आमचा चौकट राजा कसा लाजतोय बघा. बाबा असा कसा असा कसा. गप्रे येडास काय रे ओंक्या. नाही पण काही म्हणा काय ही ना सोनं आहे सोनं. सोनं बाईच म्हटलं पाहिजे का बाईला. उगाच आपलं काहीतरी. नाही खरं आहे. अगं यासारख्या बावटाला तुझ्यासारखी बायको मिळणं म्हणजे भाग्य. खरे मी बावळट. हो तू बावट आहेस. वहिनी माझ्या होणाऱ्या नवऱ्याची बहीण आहे ना ती खूप हुशार आहे. मला सारखं विचारत होती तुला 10वीत किती मिळाले 12वीत किती मिळाले. सीए ती विचारणारच अख्खं खानदान सीए त्यांचं. त्यात काय एवढं. हिला पण करू आपण. किती टक्के होते 12वीला. 42. 92 करूया. करूया म्हणजे माझ्या ओळखीचा एक मॅन आहे. तो ना मार्कशीट वरती आकडे बदलून देतो. पैसे असले की सगळं होतं. आपण सीएचं पण सर्टिफिकेट बनवून घेऊया का. चालेल चालेल मला सीएचं नाही त्यापेक्षा काय ना सीएच्या वरचं म्हणजे मला बीएचं सर्टिफिकेट चालेल. ए प्रिया प्रिया काय हे कुठल्या ओळखी आहे तुझ्या. ते महत्वाचं नाहीये रे. डिग्री कुठली पाहिजे ते ठरवा. एमबीबीएस. हो मला खूप आधीपासून वाटायचं की माझ्या चेतूने डॉक्टर व्हावं. मग ती घरी आली ना की मी ऍप्रन स्वच्छ धुवून टाकावा. करूयात की एमबीबीएस. करूयात काय. आर्ट्सला होती ती. सायकोलॉजीला पायसॉलॉजी म्हणायची म्हणून कॉलेजनी काढून टाकलं तिला. डायरेक्ट एमबीबीएस. एक्झॅक्टली. आणि लग्न केल्यानंतर रवा आणि मैद्यातला फरक करणार नाही तेव्हा आपला डॉक्टर उघडा नाही पडणार. थँक्यू बाबा थँक्यू. असलं काही चालणार नाही. उद्या तिच्या सासऱ्यांना कळलं तर अंगाशी येईल आपल्या. नाही खरंय हे प्रिया खरंय बरोबर बोलतो ओंकार. मग म्हणजे उद्या सासरच्यांना कळलं आणि त्या मुलाच्या बापाने हिला परत घरी पाठवलं तर. असं काही होत नाही हो. मुळात मुलाचे बाबा ही जी जमात आहे ना
अत्यंत सोपी आहे खिशात घालायला. खरंय खरंय. म्हणजे दिवसातनं 2-3 वेळा फोन करायचे. हा. कसे आहात बाबा, तब्येत बरी आहे ना? मुळात या जमातीला कुठला तरी आजार असतोच. असं. विचारून घ्यायचा आणि त्याची चौकशी करायची की शुगर बरी आहे ना, आराम करा बाबा, किती आयुष्यभर झिजलात, बास ना आता. असं सगळं बोलायचं. काय आहे, त्यांना ना घरात कोणी किंमत देत नसते. नाही देत बरोबर आहे. बायको हडतूड करत असते आणि मुलं पण दुर्लक्ष करतात. हो. हे सगळं असताना जेव्हा नवीन सासू एवढी काळजी करते ना, त्यांना पानाच फुटतो. खूप इमोशनल होतात. आणि मग त्यांना असं घोळात घेतलं ना की ते आयुष्यभर आपल्या सासूशी आपल्या बाजूने भांडत राहतात. त्यांना असं वाटतं की हीच माझी मुलगी. ए प्रिया एक मिनिट प्रिया, म्हणजे तू पण मला सारखा फोन करतेस खिशात घालायला? काय बोलताय तुम्ही, मावणार का खिशात? नाही ते म्हणजे अहो म्हणजे तुम्ही आभाळ एवढे मोठे आहात हो बाबा, तिलाच खिसा पुरणार नाही तुम्हाला. शपथ वहिनी, वहिनी कसलं भारी डायलॉग आहे, मी लिहून घेते. लिली, ओंक्या बघितलंस ना, 1 मिनिटात हिने तुझ्या बाबांना खिशात टाकलं. काय बोलताय आई? हे काय आरोप लावता? मी खूप मनापासून बोलते. असं का बोलताय ताई माझ्याशी? मी काय मी काय वाटलं तू नको राहू. वडिलांसारखं समजलं तुम्ही. मारे ना टवळे. ओ, इडियस काय? काय म्हणजे मी काय केलं? एवढी गोड पोरगी तिला असं बोलशील तू? अहो तीच म्हणाली ना खिशात टाकायचं, तेच बोलले मी ती पण. चेतूसाठी बोलली. चेतूची काळजी आहे तिला. चेतूचा सासरा हिचा सासरा वेगळा आहे की नाही? बस बस बस, हो का हो? बस. एवढं माझ्यामुळे प्लीज आईंना ऐकवू नका प्लीज. बस. बघ तुझीच बाजू घेऊन भांडत असं बोलशील? 1 मिनिट, तुम्ही नाही बोला माझ्याशी, तुम्ही का चिडताय? अरे तुम्ही का भांडताय दोघं? ताईच्या लग्नाचा विषय सुरू आहे ना, तुमचं भांडण आहे काय ते? नाही बरोबर. ए वहिनी वहिनी वहिनी, माझी सासू आहे ना, ती पण खूप खाष्ट आहे. तिचं काही करता येईल का ग? मसाज करायचा. सतत मसाज करायचा, बाम चोळायचा. खरं तर मनातनं वाटतं की बॉम्बच्या लायकीची आहे, पण बाम लावायचा. आणि ना सवय लावायची मसाजची. मग हळूहळू मानेपाशी यायचं आणि एक दिवस 2 पॉइंट आहेत मी तुला सांगते, ते दाबले ना मान अशी लुळीच पडते. तुझी सासू अशी काही विचारलं हो हो हो, शॉपिंगला जाऊ हो हो, घरातली कामं करून ठेवाल हो हो हो, स्प्रिंगच जाते. ओंक्या, अरे कोण मुलगी आहे ही? काय शिकवते आपल्या चेतूला? हे स्प्रिंग जाते म्हणते, माझी मान अशी करू नये. मला भीती वाटायला लागली. बापरे, तुमच्यासोबत असं कसं करेन मी? आई असं काय बोलताय? एकदा तरी मसाज करताना तुम्हाला असं वाटलं का की मी पॉइंट शोधतेय? हो नाही. माहित ओ आबा, आबा, आबा. मगापासून बघतोय माझ्या सुनेवर नको ते आरोप करते. बाबा ओंक्या, मी शिकून घे ना कुठं पॉइंट, मीच दाबेन कडक करून. बशील मागच्याशी करत. काय करताय? ओंक्या पाहिलंस ना तू काय करतात ते? अरे लग्न झालं नाहीये तरी हिच्या बाजूने भांडायला लागले माझ्याशी. बापरे, थांब ना जरा आई, थांब ना. मला भीती वाटते. आई मी मला सांग, मानलोळी केली पुढे? ए पुढे काय पुढे? हे कसलं ट्रेनिंग? प्रिया हे काय चाललंय सगळं? हे मस्करी आहे ना ही? हा ऑफकोर्स. अगं म्हणजे सासूने छळ केला ना तरच वापरायचा, हे उगाच नाही आहे सगळं. आणि त्याच्या आधी बाकीचे पण नुसके आहेत. बस. हे बघ, सासूचा ना कॉन्फिडन्स घालवायचा की मग घर आपल्या ताब्यात येतं. भ्रमिष्ट करायची सासूला. म्हणजे सासू अंघोळीला गेली, गिझर बंद करून आली की आपण गुपचूप जायचं आणि गिझर चालू करायचा. सासू खोलीत न येताना पंखा बंद करून आली, आपण गुपचूप जायचं आणि पंखा चालू करायचा. सासू काहीतरी मंद आचेवर गॅसवर ठेवून आली, आपण जाऊन गॅस वाढवायचा. आणि मग नंतर सासूला म्हणायचं की काय सासूबाई, तुमच्याकडनं ना काही कामच होत नाहीत हा हल्ली, तुमचं लक्षच नसतं, तुम्हाला काही टेन्शन आहे का? या होत नाही, बरं मीच करते. आणि मग अख्खं घर आपण ताब्यात घ्यायचं, कॉन्फिडन्स घालवायचा सासूचा. ओंक्या, मलाही मुलगी नकोय घरात. माझ्या चेतूचं लग्न नाही झालं तरी चालेल, तू हिला पाठवून दे. आई का ग असं बघतेस तू? किती छान छान आयडिया देते ना वहिनी. मी सासरी जाऊन असंच करी ना वहिनी. अगं तू जाशील का माकडे सासरी, ही इकडे येणार आहे ना लग्न करून. मी ऑलरेडी नळ सुरू करून विसरते, हिला 3 दिवस पुढतील मला भ्रमिष्ट ठरवायला. मला भीती वाटते. कसं बोलताय तुम्ही आई? मी असं का करेन तुमच्या सोबत? बघा ना बाबा, बोला ना, आपण फॅमिली होतो. मी किती चांगल्यासाठी सांगते जे तुला. नाही
माझ्यावर आलंय तुमच्यावर आलंय. प्लीज ना बाबा. नाही नाही बरोबर बरोबर बोलते ते फॅमिली आहे आपली. प्रिया जस्ट क्युरिओसिटी म्हणून असं काय हे नाही सिरियसली नाही असं काय. चेतनाचा सासरा जर छळ करत असेल तर काय उपाय आहे तुझ्याकडे? सासरा चहा पाजायचा, सतत चहा पाजायचा. चहा हातात आणून द्यायचा आणि हातात आणून दिला ना की त्यांना वाटतं की आपण घराचा राजा आहोत, मग ते खुश होतात. आणि बसल्या जागी फुगवायचं सासऱ्याला, चहा पाजायचं सतत. आणि सासऱ्याला शुगर असेल आणि तो चहाच पित नसेल तर? माझ्याकडे ना या गोळ्या आहेत, या मी देते तुला. स्लो पॉइझन. रोज एक एक गोळी द्यायची आणि हळूहळू डोस वाढवायचा, म्हणजे सगळे अवयव हळूहळू काम काढायला लागतात. हार्ट, लिव्हर, किडनी सगळे कामं काढणार, मग यांना सगळ्या व्याधी तयार होणार. तुला ते व्हाईट लगून कोंबडी माहितीये पोल्ट्री फार्म मधली? हो हो. तिला कसं खाऊन खाऊन फुगवतात, ती हलत नाही, तिचे पाय वीक असतात. तसं पाय वीक करायचे सासऱ्याचे, मग एका जागी बसून किती छळणार आहे. आणि मग सासू कामाला लागणार की यांची काळजी घ्यायला, आणि मग आपण आणि आपला नवरा आपण मस्त एन्जॉय करायला बाहेर पडायचं. हाकलीला पटकन हाकलीला. बाबा बाबा आता काय? सासरा बिघडवायच्या गोळ्या आहे तिच्याकडे, दर महिन्याला सर्व्हिसिंग करेल माझंही. हिला हाकल पटकन हाकलीला. असं काय बोलतो बाबा? निघ आताच्या तरी. अरे, मी या मुलीची लग्न करत होतो बाबा मी. निघ, चल. प्लीज जा, प्लीज जा. मी फक्त तिला सांगितलं, मी या घरात नाही करणार हे सगळं. नाही नाही अगं पण हे डोक्यात येणंच विकृती आहे ना. अरे पण असं नको प्लीज. हे बघ मी 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 हे ऐकल्यानंतर तर मी नाही करू शकत तुझ्याशी लग्न. निघ सांगतोय ना ते. प्लीज निघ. बापरे, माझं तर डोकंच ठणकायला लागलं. वहिनी जाते मी, पण चेतना वहिनी काळजी घे ग. हो, तुला काही लागलं ना तर मला सांग. हो हो, कधी फोन कर, मी आहे. त्यांनी नकार दिला तरी मला कळव. हो हो, अख्ख्या खानदानाला पृथ्वीवरनं गायब करू आपण. कसं? केस पण नाही सापडणार, केस करता पण येणार नाही. केस करायला उरणार कोण? कॉन्टॅक्ट आहेत माझे. मैं तो मजाक कर रहा था. भाई अंदर आओ जी, आओ जी, आओ जी, अंदर आओ जी. आई शपथ, आम्ही काय ऐकलं हे आज? या कुठल्या आयडियाज होत्या? आयडियाज आणि हा परफॉर्मन्स दोन्ही आउट ऑफ द बॉक्स होता. कमाल. येस प्रसादा. प्रिया परत पाठवलीस, चांगलं झालं होतंस की. वा, खतरनाक विषय होता आणि मस्त सादरीकरण, उत्तम. चेतू, तू इतकी वेडी दिसतेस ना की तुझ्याशी मंदारच लग्न करू शकतो. म्हणजे तो कवी बनायचा असल्यामुळे तो ऑलरेडी वेडा आहे म्हणून. रसा मस्त, पशा मस्त, ओंकार मस्त. प्रिया, काहीतरी डेंजरस कॅरेक्टर. आणि म्हणजे तू जितकी गोड दिसतेस त्याच्या मागे इतका भयानक चेहरा असेल, हे जे तू हळूहळू पेरत गेलीस ते फार मस्त होतं. फार मजा आली बघताना आणि खूपच इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती आणि खूप इंटरेस्टिंगली ती प्रेझेंटही झाली. येस सोनालीताई. खूप मजा आली. एकतर मला तुम्हा सगळ्यांचं कौतुक करायचंय की तुम्ही आत्ता ती फॅमिली वाटताय यार. कमाल आहे तुमची, छान कामं केलीत तुम्ही. चेतू, तुझा विग वेगळाच आहे. म्हणजे त्याला मी खूप वेळ विशेषण शोधायचा प्रयत्न करते, पण खूप वेगळा आहे तो. मस्त मज्जा आली. येस.